रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. बांधावरची शाळा. एक दिवस चिखलात उमलली शाळा. बोरपाडळे जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांनी घेतले भात लावणीचे प्रत्यक्ष धडे. शासनाच्या एक दिवस बळीराजासाठी या अभियानाअंतर्गत पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोरपाडळे यांच्या वतीने बांधावरची शाळा हा अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. वर्गातील 4 भिंतीबाहेर पडत विद्यार्थ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात शेतीचे प्रत्यक्ष धडे गिरवले. सध्या सुरू असलेल्या पावसाळी हंगामात शेतीच्या कामांना वेग आला असून विद्यार्थ्यांना शेतीची ओळख व्हावी, बळीराजाच्या कष्टाची जाणीव व्हावी आणि कृषी संस्कृतीचा अनुभव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी पाटी पेन्सिल बाजूला ठेवून चिखलात उतरून शेतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना भाताचे रोप कसे काढायचे, त्याची लागवड कशी करायची याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्यानंतर चिमुकल्याने स्वतः चिखलात उतरून भाताची रोपे काढली आणि लावणीही केली. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष श्रमाचा अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून शिक्षक, पालक आणि ग्रामस्थही भारावून गेले. शेतातील कामानंतर विद्यार्थ्यांनी शेताच्या बांधावर एकत्र बसून न्याहारीचा आस्वाद घेतला. त्यामुळे हा दिवस त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला. निसर्ग, श्रम आणि शिक्षण यांचा सुंदर संगम या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक उत्तम पाटील, शिक्षक संजय पाटील, स्वाती लोहार, कल्पना सुनगार आणि कविता कोटे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदीप पाटील तसेच समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना आपल्या संस्कृतीची, शेतीचे आणि श्रमाचे महत्त्व समजावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अत्यंत कौतुकास्पद होता, असे मुख्याध्यापक उत्तम पाटील यांनी सांगितले. विन टीव्ही मराठीसाठी बोरपाडळेहून श्रीकांत कुंभार. ज्ञानाबरोबरच मुलांना आपली संस्कृती व शेतीची ओळख व्हावी या उद्देशानं हा उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवला. तसेच बळीराजाच्या कष्टाची म्हणजेच आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा यामागचा उद्देश आहे. हा उपक्रम राबवताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदीप पाटील तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्या यांचं सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन लाभले. तसेच या उपक्रमासाठी आमच्या शाळेतील अध्यापक अध्यापिका यांनी सुद्धा विशेष असे परिश्रम घेतले आणि त्यांचं या उपक्रमासाठी विशेष असं मोलाचं सहकार्य लाभलं. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.